महाराष्ट्रात पावसाचा कहर, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भात पावसाचा शेतीला फटका, तर अनेक गावं पाण्याखाली, नागरिकांचे प्रचंड हाल. संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोसंबीच्या बागांचं मोठं नुकसान, तर डाळिंब पिकालाही मोठा फटका. पुरामुळे शेतकरी उद्ध्वस्त. अतिवृष्टी नुकसानीचे पंचनामे सुरू, 10 दिवसात नुकसानग्रस्तांच्या खात्यात पैसे जमा होणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. सर्व मंत्र्यांना नुकसानग्रस्त भागांचे दौरे करण्याच्या सूचना. मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्या लातूर धाराशिव दौरा. उपमुख्यमंत्री अजित पवारांची उद्या सोलापूर धाराशिव बीडला भेट. तर पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी नागपूर दौरा पुढे ढकलला. माड्यात शेकडो जण पुराच्या पाण्यात अडकले. आतापर्यंत 16 जणांची हेलिकॉप्टरमधून सुटका. रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरूच. अतिवृष्टीमुळे शेती पाण्याखाली, जनावरं गेली वाहून. सोलापुरातील महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर. पुरात अडकलेल्यांच्या मदतीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर सरसावले. धाराशिवच्या परांडामध्ये पुरात अडकलेल्या 5 जणांची गेली सुटका. एनडीआरएफचे निकष बाजूला, शेतकऱ्यांना मदत करा. ओमराजेंची सरकारकडे मागणी. पुण्यातील खड्ड्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल. महापालिका आयुक्तांना रस्ते सुधारण्याच्या दिल्या सूचना.